निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्रीनाथ थांबा। काय झालं? तुम्ही गोरक्ष आणि गहिनी बद्दल सांगितलं, परंतु जालिंदर बद्दल काहीच सांगितलं नाही। त्यावर आपण नंतर बोलू। असं काय करता, मला सांगा ना, जालिंदरनाथ कोण होते? अग्नीतून जो प्रकट झाला तो जालिंदरनाथ। मी या सगळ्यावर कसा विश्वास ठेवायचा? मैनावती, आकाशात सूर्य तळपतो आहे। तुझा विश्वास असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही। अगदी तसंच आहे। नाथ परंपरेतले हे प्रकट झालेले नाथ आहे। मी या स्थिर राज्यामध्ये अडकलो म्हणून हे कार्य थांबणार नाही। भविष्यात आणखीही नाथ प्रकट होतील, अवतार घेतील। तरी मी तुला जालिंदर विषयी सांगतो। निरंजन प्रलय नेत्री शिवशंकरा मदनाग्नी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला पृथ्वी लोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला। पण तुम्ही त्यांना संपर्क का करणार आहात? कारण ते दायित्व माझे आहे। त्यांना एका विशिष्ट साधनेतून जाणे भाग आहे आणि त्याचे नियोजन मलाच केले पाहिजे। तुम्ही त्यांना संपर्क साधला आणि ते तुम्हाला शोधत या स्त्री राज्यात आले तर? आले तर त्यांना मला भेटावं लागेल। ते इथे आले तर तुम्हाला घेऊन जाण्याचा विषय निघेल। मग मी काय करू? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही। मैनावती, आता तू त्याची चिंता करावीस असं काही नाही। आता मला एकांतात जाऊ दे आणि ध्यानस्थ बसू दे। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्ष, मी इथे स्थिर राज्यामध्ये आहे। मी इथे का आहे, किती वेळ आहे, किती काळ आहे, या प्रश्नांची उत्तरं आता माझ्याकडे नाहीत। परंतु नाथ परंपरेचे कार्य थांबता कामा नये। तुला जी साधना दिली आहे ती पूर्ण करून तुला तुझे कार्य सुरू करायचं आहे।
मी भ्रमण करत असताना सप्तशृंगी देवी, वीरभद्र, इंगळाई माता, भैरव, भूतपिशाच अशा अनेक शक्तींना प्रसन्न करून घेतले आणि इथे राहूनही मी त्यांच्या करवी माझे कार्य करतो आहे. तुला माझा एक संदेश आहे गोरक्ष. तुझी साधना पूर्ण करून तू गहिनीकडे पोहोचावेस आणि त्याला नाथपंथाची दीक्षा द्यावी. तुझी साधना पूर्ण होण्याची मी प्रतीक्षा करतोय गोरक्ष. देवी, देवी काय झालं? अशा काळजीत का उभ्या आहात? काही नाही. श्रीनाथ आज दिवसभर एकांतात राहतील. देवी, काळजी करण्यासारखं काही आहे का? रोहिणी, माझ्या अनुमतीशिवाय स्त्री राज्यात कोणीही येता कामा नये. मुख्य प्रवेशद्वार बंद आहे आणि तिथे आपल्या विशेष स्त्री आहेत. त्यामुळे आपल्या परवानगीशिवाय आत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. बाहेरचं कोणीही येणार नाही. देवी, कोणी येणार आहे असं समजलंय का आपल्याला? तुम्ही त्यांना संपर्क साधला आणि ते तुम्हाला शोधत या स्त्री राज्यात आले तर त्यांना मला भेटावं लागेल. ते इथे आले तर तुम्हाला घेऊन जाण्याचा विषय निघेल. मग मी काय करू? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. होय, मला चाहूल लागली आहे. स्त्री राज्यात कोण येणार आहे? योग्य वेळ आली की मी सांगेन. परंतु आता मी जे काही सांगितलं आहे त्याची काळजी घ्या. मग नाथांसाठी स्वयंपाक करायचा की नाही? ते एकांतात असतील तर भोजन कसे करतील? आणि पर्यायाने मी सुद्धा भोजन करणार नाही. मलाही श्रीनाथांना नाही भेटता येणार. नाही दुर्गा, गहिनी, तुझा जन्म संजीवनी मंत्रामुळे झाला. परंतु तुझे बालस्वरूप पाहता तुला माझ्या सोबत नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुझे उत्तम संगोपन व्हावे म्हणून तुला एका दाम्पत्याकडे मी सोपवले. तुला अद्याप जरी कोणी दीक्षा दिली नसली तरी तुझ्या आतमध्ये ध्यानाचे ते तेज आहे. कारण तूही नारायणाचाच एक अवतार आहेस. परंतु गहिनी, कुटुंबातला हा काळ एक दिवस संपेल आणि तुझे कठोर कष्टाचे जीवन सुरू होईल. त्यामुळे त्यासाठी तू तयार राहा. जालंधर,
तुझे अजूनही भ्रमणच सुरू आहे. अग्नीच्या तेजातून तू प्रकट झालास आणि सगळी सुख पायाशी लोळून घेत असताना तू ती सोडून दिलीस. राज्य, राजवाडा हे सगळं सोडून तू निघालास. जन्मतःच तुझ्या आतमध्ये जरी वैराग्य असलं तरी तुला एका दिशेची आवश्यकता आहे आणि गुरु असल्याशिवाय दिशा मिळणे अवघड आहे. नाथपंथाची दीक्षा तुला मिळेल ते दायित्व माझे आहे. देवी, तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. काल रात्री भानामती आणि तिची सखी आली होती. देवी, रोहिणी आणि आपल्या स्त्रियांनी भानामतीला परत पाठवलं, त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की ती गोष्ट कधी मोठी होईल सांगता येत नाही. पण देवी, पण त्या भानामतीचं काय करायचं? पुन्हा तिचं काय म्हणणं आहे? तिला श्रीनाथांना भेटायचं आहे. यानंतर जर तिने ऐकलं नाही ना तर तिला थेट कारागृहात टाका. पण देवी, कुठेतरी ही भीती आहे की चुकून श्रीनाथ तिथे यायला नको. भानामती यायची आणि श्रीनाथही तिथे यायचे. हा विषय त्यांना माहितच नाही. काही गोष्टी त्यांना न कळलेल्याच बऱ्या. देवी, क्षमा असावी, पण श्रीनाथांना भानामतीबद्दल सांगितलं तर योग्य राहणार नाही का? नाही, याविषयी त्यांना कोणीही काहीही सांगायचं नाही. हे श्रीनाथ, श्रीनाथ, हे श्रीनाथ, काय झालंय तुम्हाला? असे निश्चल का पडले आहात? श्रीनाथ, श्रीनाथ जागे व्हा. काही हालचाल का होत नाहीये? श्रीनाथ,
धावत का आला? श्रीनाथ तिकडे निश्चित पडलेत. मी तुमच्या सगळ्यांनाच बोलवायला आलीये. चला लवकर. देवी, असं असेल तर आपण त्यांच्यावर तात्काळ उपचार करायला सांगू. आपण आधी श्रीनाथांना पाहायचं का? नक्की काय झालंय ते तरी समजेल. मला काय करावं काही सुचत नाहीये. तुम्ही चला आधी. श्रीनाथ, श्रीनाथ, श्रीनाथ. हे बघा, असेच निश्चल पडून आहेत. काहीच हालचाल होत नाहीये माई. देवी, खरंच शरीराची कोणतीच हालचाल होत नाहीये. याला काय म्हणायचं? त्यांना एकांत हवा होता म्हणून दिवसभर आले नाही. सूर्यास्त झाला म्हणून आले तर हे असे. श्रीनाथ, जागे व्हा श्रीनाथ. काय झालंय तुम्हाला? श्रीनाथ, डोळे उघडा. श्रीनाथ, काय झालंय तुम्हाला? श्रीनाथ, श्रीनाथ, डोळे उघडा. श्रीनाथ, श्रीनाथ, श्रीनाथ. देवी, श्रीनाथांनी डोळे उघडले. मैना होती, तू का रडत होतीस? तुम्ही निश्चल पडला होता, कोणतीच हालचाल करत नव्हता. मग मी काय समजणार? मी योग निद्रेत होतो. देवी, आता चिंता नाही, आम्ही निघतो.